नमस्कार मित्रांनो. रोहिणी आपल्या सासरी जाऊन जेमतेम 1 ते 1.5 वर्ष झाले असेल. माहेरी घर आई वडिलांना खायला उठलं. रोहिणी मात्र आपल्या संसारात रमली होती. रोहिणीचं बोलणं म्हणजे खूपच मोजकं. सासरी ही रोहिणी जास्त बोलत नसे, म्हणून सासरी आपलं मत रोहिणी क्वचित देत असे. सासरकडची मंडळी भारी जकडू. नवीन नवीन लग्न झाल्यामुळे माहेरची मंडळी आलेली सासूबाईंना आवडत नसे, म्हणून रोहिणी आधीच सांगत असे, जास्त बोलू नका, फक्त औपचारिक बोलत जा, त्यांना राग येईल असं बोलू नका. आपल्या लेकीला त्रास होऊ नये म्हणून शंकरराव खूपच जपून वागत. रोहिणी खरं तर उत्तम अशी कथक नृत्यांगनाशिवाय विज्ञान विषयाची पदवीधर. लग्न होऊन सुरुवातीलाच आपल्या नवऱ्याच्या आणि सासूचा जाच सहन करणं हे तिला अंगवळणीच पडलं होतं, म्हणून सतत असलेली भीती रोहिणीच्या मनात उभी होत होती. कावेरीबाई म्हणजे रोहिणीच्या सासूबाई. त्यांचं वागणं म्हणजे खूप विचित्र. बाहेरचा कोणी पै पाहुणा आला की त्यांचं वागणं बदलत असे. अगदी कामवाली बाई जरी आली तरी त्यांचा वागण्यात बदल होत असे. कामवाल्या बाई म्हणजे सविता मावशी. अत्यंत मनमोकळ्या स्वभावाच्या आपल्या सुनेनी सविता मावशींबरोबर बोलणंही कावेरीबाईंना खपत नसे, म्हणून सारखी रोहिणीवर पाळत ठेवून असत. पाळत ठेवता आली नाही की रोहिणीला सविता मावशी गेल्यानंतरच स्वयंपाकघरात येण्याची मुभा मिळत असे. सततची पाळत, सततचा धाक याला रोहिणी पुरती कंटाळून गेली होती. उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हणलं की बसायचं, याचा रोहिणीला वीट आला होता. तरीही आला दिवस ती कसाबसा ढकलत असे. रोहिणीचं पहिलंच रक्षाबंधन म्हणून माहेरी जाण्यासाठी तेवढी सासूबाईंकडून परवानगी मिळाली, म्हणून शंकरराव आपल्या लेकीला घ्यायला आले. रोहिणीचे सासरे दिनकरराव अगदी मनमोकळे स्वभावाचे, म्हणून शंकररावाच्या आणि सासऱ्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. रोहिणी ही माहेरी जाण्याच्या ओढीने भरभर आवरून तयार झाली आणि आपल्या वडिलांबरोबर निघायला तयार झाली. माहेरी गेल्यानंतर कविता म्हणजे रोहिणीच्या आईने आपल्या लेकीवरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. लेकीमुळे परत घराला घरपण आलं, या विचाराने सगळी माहेरची मंडळी भारावून गेली. रोहिणी माहेरी आली तरीही उदास आणि एकाकी वाटत असे, म्हणून आईने आपल्या लेकीला विचारलं. कविता म्हणतात, रोहिणी अगं काय झालं, एवढी शांत आणि उदास का वाटतेय? रोहिणी म्हणते, आई सासूबाईंचं वागणं मला पटत नाही गं. पटत नाही म्हणण्यापेक्षा विचित्र वाटतं. कविता म्हणते, म्हणजे नेमकं काय झालं? इतक्यात रोहिणीचा फोन वाजतो. आपला नवरा अतुलचा फोन आला म्हणून अचानक आनंदित झाली, पण तो आनंदही क्षणिक होता. अतुल म्हणतो, काय मग माहेरी गेली, सासरकडच्यांना विसरलीस की काय? रोहिणी म्हणते, नाही तसं नाही आहे, मी कॉल करणारच होते, आत्ताच पोचले म्हणून बसली होते. अतुल म्हणतो, नक्की आताच पोचलीस का? रोहिणी म्हणते, हो, असं काय विचारताय तुम्ही? अतुल म्हणतो, विचारलं सहजच, आणि साधा माझ्या आईवडिलांना फोनही नाही केला सजून तू. जरा त्यांचंही भान ठेवायचं की. मागेही असंच तुझी बोळवण केली आम्ही, तेव्हाही तू साधा मला फोनही केला नाहीस का? इकडे आले की इकडच्यासारखं वागायचं, तिकडे गेले की जगाचा विसर पडतो तुला. निदान तिथून निघताना फोन तरी करत जरा. रोहिणी चिडत्याने म्हणते. रोहिणी म्हणते, तिकडे काय म्हणून येऊ मी? तुमची बायको म्हणून येऊ, आईवडिलांची सून म्हणून येऊ, की मोलकरीण म्हणून येऊ? अतुल म्हणतो, रोहिणी मला वाटलं इकडचं घर तू आपलं म्हणत असशील, पण तसं काहीच दिसत नाही आहे मला. रोहिणी म्हणते, मी तिकडे आले कदाचित तर सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल, त्यामुळे मी काही तुम्हाला परत फोन करणार नाही. कविता सगळं ऐकत होत्या, मग त्याने रोहिणीकडून नक्की काय भानगड आहे हे जाणून घेतलं. कविता म्हणते, रोहिणी अगं काय ऐकते मी? रोहिणी म्हणते, आई बरोबरच बोलली मी. खूप दिवसापासून ऐकत आली आहे त्यांचं. सासूबाईंच्या वागण्याचं नवल करावं तितकं कमीच. घरी सविता मावशी कामासाठी म्हणून येतात. सासूबाई तिच्याशी खूपच गोड गोड बोलतात. तिला 4 पैसे जास्त देऊन कामही करून घेतात. मी सकाळी काम करते तेही कुठलाही मोबदला न घेता, तरीही त्या मला सतत टॉर्चर करत असतात. कामवालीला खूप चांगली वागणूक मिळते, त्यापेक्षा वाईट वागणूक मला मिळते. त्या माझ्याशी गोड बोलल्या तर चांगलंच वाटणार आहे ना मला. सगळ्यांचं करूनसुद्धा
मला जर अशी वागणूक मिळणार असेल तर माझं अस्तित्व एक मोलकरीण म्हणूनच राहील ना? यात काही शंका वाटते तुला? कविता म्हणते, पण अतुलरावांना तू असं बोलायला नको होतं. रोहिणी म्हणते, अगं आई, तुम्ही कोणी जरी आलात तरी सासूबाई मन मोकळेपणाने कुशीने बोलत नाही, कुणाशीच बोलत नाहीत. कायम तुम्ही येता म्हणून मला धारेवर धरतात. तुम्ही येऊच नाही का मग मला भेटायला, असं स्पष्ट होतं. नातं माझ्या आईवडिलांशी आहे त्यांचं, हे विसरतायत त्या. कविता म्हणते, अगं मोलकरीण म्हणजे काय माहिती आहे का तुला? काम करून जी त्याचा मोबदला घेते ती मोलकरीण. पण ते तर तुझं घर आहे, तुला ते सगळं करावं लागणारच ना? रोहिणी म्हणते, आई, माझं कामाबद्दल काही म्हणणं नाही आहे, ते मी अगदी कर्तव्य म्हणून करेल. फक्त सुसंवाद पाहिजे या नात्यात, एवढंच माझं म्हणणं आहे. सासूपणाचा हेका असतो, पण सुसंवादाची तितकीच गरज आहे. आज सासूबाई बाहेरच्या लोकांशी चांगलं वागतायत, चांगलं बोलतायत. मलाही चांगलंच बोलणं हवंय, चांगल्या शब्दांची मीही भुकेली आहे गं. दुसरं काही नको आहे मला. रोहिणी आपल्या आईशी अगदी मनमोकळेपणाने बोलत होती. ती बोलत होती पण आपला मोबाईल फोन चालूच होता. सगळं बोलणं अतुलने ऐकलं. रोहिणीला कळू नये म्हणून आपला फोन लगेच अतुलने बंद केला. रोहिणीला संशय आला नाही याचा राखीव पौर्णिमा झाली. परत सासरी जाण्याचा दिवस उजाडला. सासूरवासणीची खळा नारळाने ओटी भरली. रोहिणीच्या आवडीनिवडी सगळं यथासांग देण्यात आलं. रोहिणी घरी म्हणजे आपल्या सासरी गेली. आपल्या माहेरच्या आठवणींचा खजिना घेऊन घरी जाताच आपल्या नेहमी चेहऱ्यावर आडे असलेल्या सासूबाई चक्क हसून बोलत होत्या हे दिसून आले. फक्त सासूबाईंचा चेहरा नाही हा, एकूण घरातलं सगळं वातावरण हसून आणि खेळून होतं. सगळं पाहून रोहिणीला आकाश ठेंगणं वाटू लागलं. रात्री अतुलला बदल कसा झाला हे त्याबद्दल विचारते. रोहिणी म्हणते, अतुल बदल कसा काय झाला एवढा? अतुल म्हणतो, काही नाही, तू नको एवढा विचार करूस. रोहिणी म्हणते, मला मग असंच माहेरी जावं लागेल सारखं, म्हणजे आई हसून खेळून तर राहतील. अतुल म्हणतो, म्हणजे काय? तू माहेरी जा आणि जसंच्या तसं आईचा स्वभाव कथन कर. रोहिणी म्हणते, म्हणजे असं का म्हणतोस तू? अतुल म्हणतो, अजूनही कळून न कळल्यासारखं करतेस तू. रोहिणी म्हणते, कोड्यात का बोलतोयस, काय ते स्पष्ट बोल. अतुल म्हणतो, म्हणजे मी तुझं त्या दिवशीचं सगळं बोलणं ऐकलं. त्या दिवशी तू फोन कट केलाच नव्हतास म्हणून मला सगळं बोलणं ऐकू येत होतं. रोहिणीला अपराधासारखं वाटू लागलं. शर्मेने तिची अतुलकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती. मग अतुलशी खूप हिंमत करून बोलू लागली. रोहिणी म्हणते, अतुल, खरंच माझं चुकलं, पण इकडं मी कुठलीच तक्रार करू शकत नाही. तुम्हीही काही ऐकून घ्यायला तयार नसता. मी फक्त मन आपल्या माणसासमोरच मोकळं करू शकते. इथं आपलं असं कोणीच मला नाही आहे, तुम्हीसुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनमोकळा संवाद असायला पाहिजे. एकमेकात तरच नाती फुलतात. संवाद होण्याऐवजी वाद झाले तर वाद विकोपाला जाऊन नाती दुभंगतात. अतुल म्हणतो, रोहिणी म्हणते, खरं मला माहिती नव्हतं तू हे सगळं ऐकत होतास ते. तुला जेव्हा कळलं खरं तर माझ्या पायाखालची जमीन हलली. मला वाटलं मला आता ओरडा बसेल, पण एका दृष्टीने बरं झालं तू सगळं ऐकलं ते. अतुल म्हणतो, हा, म्हणजे आता प्रत्येक वेळी तू काही ना काही निमित्त काढून माहेरी जाशील. मी नेहमीप्रमाणे कॉल करेन आणि तू आपलं मन मोकळं करशील. असं सारखं नाही करता येणार. रोहिणी म्हणते, असं तर आता मी स्वप्नातही नाही करणार. असे म्हणून दोघेही एकमेकांशी खूप संवादाने खूप दिवसांनी मनमोकळ्या गप्पा मारत झोपी गेले. तात्पर्य, कुठलंही नातं टिकवायचं असेल, फुलवायचं असेल तर एकमेकात मनमोकळा संवाद हा असायलाच हवा. यात कुठलाही इगो किंवा ॲटिट्यूड असता कामा नये. बऱ्याचदा एकमेकांच्या शैक्षणिक बाबतीत, दिसण्याच्या बाबतीत, बोलण्याच्या पद्धतीवरून इगो किंवा ॲटिट्यूड आडवा येतो. मग याची परिणिती म्हणून नाती जुळण्याऐवजी तुटतात. म्हणून रोहिणी आणि अतुल यांच्या नवनवीन लग्नातला एक मासला गोष्टीच्या रूपाने मांडला. मग तू बोललं पाहिजेस मनमोकळेपणाने. रोहिणी म्हणते, आपल्या घरात एकमेकांना गृहीत धरलं जातं म्हणून विसंवाद होतात. गृहीत नकोत धरायला, एकमेकांना गृहीत धरणं नको आहे. विसंवादाचे मूळ कारण असतं गृहीत धरणं. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.